मॉर्निंग गाईज. आज आपल्या नव्या मोठ्या ब्लॉगमध्ये ना आज आमच्या गणपतीचं विसर्जन आहे. आज मी चाललेलो आहे चोंड्याला भावासोबत 5 वाजता येतो. तर आमच्याकडे आज टाईम जाम कमी आहे तर आम्हाला पटापट जायला लागणार आहे. चोंडा 5 किलोमीटर आहे. इथं बघू शकता आपण गाड्या दिन मारतो इथं जाम व खाली वाकवतो इथं. अशा प्रकारे चोंड्याच्या धबधब्याकडे जाऊ, फोटो काढून येऊ लगेच गाईस. एक्सिलेटर धर, एक्सिलेटर धर, एक्सिलेटर धर, एक्सिलेटर धर थांब गाईस. ट्रस्ट बघा, ट्रस्ट पोरांचा ट्रस्ट बघा बाई. मी दोन्ही हात सोडलं. चालवशील ना गाईस. अशा प्रकारे आपण चालवलं चोंड्याला. तर इकडची मुंबईची लोक या आमच्या गावाच्या पुढं जरासा आहे चोंडा. याला स्वर्ग बोलतात रायडिंगसाठी. म्हणजे काय खोटा नाही बोलत, बरोबर. इथं नेचर भेटते सगळं इथं. आणि इकडं बायकरसाठी इथं बाबा जाम एकदम मजा, स्वर्ग आहे असा. तर आपण आपलं चालू 350 बुलेटवर, नो टेन्शन. का आला वेलोशी. रतनगड कुठं, रतनगड येऊ ना त्या साईडला. तिकडं रतनगड आहे बाई. जाम साड. तर गाईज आपण आलो चोंड्याच्यात आता ना. आपण चाललो आपल्या धबधब्याकडे चोंड्याच्या. खड्ड्याचा जाम आहे तिथं. रोड टॅक्स सरकार तिथं काही आहे. हिली एरिया मध्ये आलो आपण आता. इकडं चोंड्याला आपण आपल्याला विविध प्रकारचे प्राणी बघायला भेटू शकतात. जसं की बिबटे, वांढरा, माकडा. इथं बिबटे पण आहेत पण त्यांना काय आता खड्डे जाम आहे तिथं. पण आपल्याला घरी जायचे लवकर, त्याच्यामुळं आपण सुटसाट चाललो आहे खड्ड्यातून. हम अभी बहुत ज़्यादा गति से जा रहे हैं क्योंकि हमारे घर पे अभी 4 बजे विसर्जन को तैयारी करना पड़ेगा, वरना घर वाले पूरा अपना कार्यक्रम कर देंगे, पूरा ताना बिना डाल के, पूरा कान दिन भर के. हम जितना जल्दी हो सके उतना जल्दी हम पलव रहे हैं गाड़ी को, क्योंकि हमको जल्दी घर पे आवर के जाना है. वो गणपती विसर्जन का पूरा काम आवरणं आहे. खड्डा बाबा झाला कार्यक्रम. आता पॅन्ट विकली भाई. गाई आता किती वाजलेले आहेत? आता 1:30 वाजलेले आहेत. तारीख 2 सप्टेंबर, 1:30 वाजलेत. अशा प्रकारे इथं आपण एंटर झालेलो आहे चोंड्यामध्ये. मैं तेरा समझ तू तेरा चलना मैं तेरा हूँ.
बात गलत भी हो जाए, कुछ तेरी ये दिल भी हो जाए, धड़कन धड़कन। हम इन्हीं पहाड़ों में आते हैं, इन्हीं में जो सुकून मिलता है वो उधर शहर की जगह पे नहीं मिल सकता, क्योंकि उधर पूरा वैताग रहता है गाड़ी वीडियो का, हॉर्न भी मारते हैं। और अभी हमारी वी नो दैट हमारी 10वीं चल रही है, तो हमारे को मेंदू का जो वैताग है, जो ताने भी नहीं मिलते, उसका वैताग भी बहुत ज़्यादा है गाइस। भाई बघू शकता इथं जाम खतरनाक वाले धबधबे आहेत, जाम खतरनाक धबधबे आहेत तुझा। आणि अशा प्रकारे आपण आलो तिथं। नाही वी मेंटेन सब सही सब सही सब सही सब सही। ठीक है ठीक है ठीक है, खड्डे आले, ठीक है। आपण ज्या धबधब्याची वाट बघत होतो आत्तापर्यंत, तो धबधबा आलाय। हा धबधबा जाम फेमस आहे शहापूर तालुक्यात, जाम म्हणजे जाम फेमस आहे। इकडं पर्यटन खूप येतात, जाम येतात, इधर गर्दी आते जाम, बहुत सारे पर्यटन इधर आते अंगोल करने को। तो हम अंगोल करने को नहीं आए, हम ऐसा बस निसर्ग का आनंद लेने आए हैं। यू कैन सी हियर, दिस इज द मोस्ट ब्यूटीफुल वाटरफॉल। आणि आपला भाऊ युवराज भाई हा धबधबा बघू शकतो तुम्ही। जायची वेळ आली आपली, घरी जायची वेळ आली आपली आता। इकडं आपण बरं शूट काढलं, आपलं जाम शूट काढले इथं। आता घरी जायची वेळ आली आपल्याला नक्की, तर आता आपल्याला जायला लागेल घरी। सो तुम्ही जो सपोर्ट दाखवता तो माझ्यासाठी जाम चांगला आहे भाई। 100 व्ह्यूज आलेत माझ्या व्हिडिओला, 500। काहीच आपला वरती जायचा प्लॅन होता, पण जवळपास 2 वाजत आलेत आणि घरी जायला आपल्याला योग्य वाटतंय नाही। इथं बघू शकता हा स्वर्ग, यू कॅन सी दॅट हेवन हिअर। आणि हा बघा, हा टाटा मिरजान भाई हात दाखवतो। कॅमेरा खाली नको नाही बघा। अशा प्रकारे हा आपला सोंडे गाव याचा ब्लॉग। आणि जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा प्लीज, आणि सपोर्ट दाखवा। आपला दुसऱ्या चॅनलवर सपोर्ट दाखवा। आपण आलो आता इथं, आता घरी निघालो आपण। तर येताना जाम धिंगाणा सुसाट आलो तो, पण आता आपल्याला घरी जायला लागेल आता वाटतं गावात।
काय आपल्याला इथं जाम रिएक्शन भेटतात, कारण की आपण इथं हेल्मेट आणि माउंट लावलेले आहेत. माउंटला आपण मोबाईल लावला आहे आपला सस्तावाला विवो. तो गाइस अभी हमको अभी घूमते जाना है. नाही तर एवढी रेती आहे तर इकडं जाता वेळेस कोणी सुसाट गाडी चालू नका, कारण की रेतीमुळं आपण पडू शकतो. तर तुमच्याकडं माउंटेन बाईकिंग कुठली असेल तर जाऊ शकता, त्याला काय फरक नाही पडत. एक दिवशी तर मी माझ्या सगळ्या मित्रांसोबत येईल बाई. मतलबी हो जा जरा मतलबी, दुनिया की सुनता है क्यों, बात गलत हो जाए हो जाए वहाँ से यहाँ आता गणपती विसर्जनाला आपल्याला जायला लागेल घरी. सप्टेंबर महिन्यात तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि जे पण 10वीचे विद्यार्थी असतात मला भाई, मग आता मी पण आता अभ्यासाला लागणार आहे, म्हणजे लागलो आहे पण थोडासा सिरियस पण अजून वाढवणार आहे, कारण की आपल्याला आता नवीन गाडी आपल्या डोक्याची मार्किंग पाड्याहून आपल्याला आपल्या गावाकडे जायला लागेल. हमारे घर में जाना पड़ेगा वरना अभी कॉल भी आया है घर से. चलो धन्यवाद, बाय बाय.